हॅलो फ्रेंड्स, मी विजया आहिरे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आता तुम्ही विचार करत असाल की एवढे शूज वगैरे घालून स्वारी चालली कुठे? तर आता सांगते वेट करा. तर आता मी आणि आर्या आम्ही चाललो आहे फिरायला. कारण की आज संडे आहे. तर मग आर्याला प्रॉमिस केलेलं होतं की ठीक आहे, सकाळी सकाळी आर्याने झोपेतनं उठल्या मला सांगितलं की मम्मी आज मला कुठेतरी फिरायला घेऊन जायचं आहे. आणि डेस्टिनेशन आर्याने ठरवलेलं होतं. तर मग काय, आता जसं पोटाला भाजी भाकर लागते तसं गाडीमध्ये पेट्रोल भरावं लागतं. तर मग पेट्रोल पंपावर आले आणि पेट्रोल पंपावर आल्यानंतर मी एक गोष्ट नोटीस केली की आज 26 जानेवारीमुळे ना तिथला जेवढा पण स्टाफ होता ना त्या सगळ्यांनी मस्त युनिफॉर्म घातलेला होता. म्हणजे व्हाईट कलरची कुर्ती, व्हाईट कलरची लेगीज आणि मस्त फेटे घातलेले होते. तर मला काही मोह आवरला गेला नाही आणि मी सगळ्यांना सांगितलं की प्लीज तुम्ही माझ्यासोबत व्हिडिओ काढाल का? तरी ते इतकी खुशी आणि आनंदाने आले ना. आणि विचारलं पण की तुमचं यूट्यूब चॅनल आहे का? बरं, मग आम्हाला तुमचे यूट्यूब चॅनलचं नाव सांगा ना, जेणेकरून आम्हाला पण व्हिडिओ बघता येईल. मग मी त्यांना नाव वगैरे सांगितलं आणि सगळ्यांनी अगदी मस्त छान व्हिडिओ माझ्यासोबत शूट केला. आणि सगळ्यांनी मस्त हाय केलं. तर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो स्माईल होती ना ती खरंच खूप भारी वाटली मला. आणि कसं असतं ना, आपण जर एखाद्याच्या आयुष्यात थोडासा आनंद देऊ शकलो ना, तो खूप बरं वाटतं की आपल्यामुळे कोणाच्या चेहऱ्यावर तरी स्माईल आली, कोणीतरी आपल्यामुळे 2 मिनटं का होईना हसलं. ते एवढ्या कामामध्ये होते बिचारे, तरी पण ते 2 मिनटं का होईना तिथे आले सगळे त्यांचं काम सोडून आणि माझ्यासोबत व्हिडिओ शूट केला. खूप भारी वाटलं मला आणि त्यांनाही छान वाटलं. बरं, आता बाहेर पडल्यानंतर आमच्या आर्या मॅडमला आहे ना लगेच मग काहीतरी असं ऊन लागायला लागलं म्हणून थंड काहीतरी प्यावंसं वाटायला लागतं. तर तसे काही जास्त नखरे नसतात त्यांचे, खूप बाहेर काहीतरी खायला घेऊन जाय वगैरे. पण हां, त्यांना रोड साईडचे जेवढे पण स्टॉल असतात ना तिथे त्यांना उसाचा रस झालं, लिंबू सरबत वगैरे झालं असं प्यायला आवडतं. तर मग आता आर्या मॅडम बसलेल्या होत्या खुर्ची टाकून. म्हणजे एकच खुर्ची होती आणि एक कॅरेट होती. तर मग मी कॅरेटवर बसून घेतलेलं होतं आणि आर्यानी चेअरवर बसलेली होती. आणि बघा, मोबाईल किडा, कुठेही जा मोबाईल काही सोडत नाही पोरं. अच्छा, ऑब्वियसली व्लॉगर मम्मीची मुलगी आहे ना, मग मोबाईल तर कामाचाच असणार आहे. बरं, आता मॅडम मोबाईलमध्ये त्यांच्या बसलेल्या होत्या आणि मी विचार करत होते की यार ऊन खूप आहे आणि एवढ्या उन्हाचं आम्ही निघालेलो आहे. काय गरज होती? 4 वाजता निघालो असतो तर बरं झालं असतं. पण माझ्या मनातल्या विचारांना मी थोडीशी लगाम दिली आणि माझ्यासमोर जो मस्तपैकी गारगार लिंबू सरबतचा ग्लास आला ना, तो आर्यासोबत चीअर्स केला आणि मस्तपैकी घटाक्कन ते लिंबू सरबत पिऊन टाकलं. कारण की काय होतं ना, डोकं गरम झालेलं होतं उन्हानी, पण पोट शांत करणं तर गरजेचं होतं ना. मग दादांना म्हटलं खूप सारा बर्फ घाला, जेणेकरून आहे ना मस्त गार लिंबू पाणी द्या आम्हाला. मग त्या बिचाऱ्यांनी भरपूर बर्फ घालून आम्हाला गार दिलेलं. आणि माझ्यातलं लहान बाळ आहे ना, ते कधीच मोठं होत नाही आणि मला ते कधी होऊ पण द्यायचं नाही आहे. मला असं वाटतं ना की आपल्यामधलं जे लहान मूल आहे ना, ते नेहमी असं बाहेर आलं पाहिजे, लहानच ठेवलं पाहिजे. काय झालं ना की आपण मोठे झालो ना की मग विचारांचं चक्र सुरू होतं बरं का. आणि मग विचार करता करता काय होतं, आजचा विचार नाही करत आपण भविष्याचा विचार करतो, खूप लांबचा. तर तसा विचार करण्यापेक्षा बरं आहे की लहान होऊन आणि मस्त लहान मुलांसारखं वागावं. आता इथे मस्त बोर दिसली, मस्त बोरं वगैरे तोडले आणि खाऊन घेतले. बरं, आता इकडे आल्यानंतर आम्ही जे डेस्टिनेशन ठरवलं होतं तिथे झाला आमचा पोपट. तिथे ॲक्च्युली एक प्रोग्राम होता रिटायरमेंटचा आणि तो पूर्ण लॉन वगैरे ना तो पूर्ण बुक झालेला होता. त्याच्यामुळे बाहेरचं कुणीच जास्त आलेलं नव्हतं. आलेलं पण होतं, पण मग 4 वाजेपर्यंतचा टायमिंग दिलेलं होतं की 4 वाजेच्या आधी तुम्हाला बाहेर पडावं लागेल. मग मी आणि आर्या विचार करायला लागलो की आर्या आता आपण करणार काय आहे? मग आर्यानी आणि आम्ही दोघांनी मस्तपैकी एक कॅबिनेटची खूप मोठी बैठक घेतली. बराच वेळ विचार केला, सगळीकडे बघितलं, इकडे बघ, तिकडे बघ, इकडे बघ, तिकडे बघ. त्रासलेले चेहरे, वरतून ऊन आणि मग झालेला पोपट. हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता करता आम्ही फायनली असं विचार केला की ठीक आहे, आता आपण आलोच आहोत तर आपण बॅकवॉटर्सला जाऊया. मग आर्या पण बोलली, मम्मी ठीक आहे तिकडे तरी जाऊया, आता इकडे तर आपण कुठे बसू शकत नाही आहे. आणि आर्याला आणि आधीला काय आवडतं माहिती आहे का तुम्हाला? त्यांना असं निवांत जागेवर बसायला आवडतं. म्हणजे अशी छान नदी आहे, तिथे जाऊन बसायचं, छान थोडेसे फोटोशूट करायचं, थोडंसं घरून स्नॅक घेऊन जायचं, ते मस्तपैकी चटई बिटई टाकायची साईडला आणि ते थोडंसं खायचं, निवांत राहायचं. म्हणजे जास्त कचकच नको, गर्दी नको, काहीही नको, असं शांत वातावरणात त्यांना राहायला आवडतं. आणि त्यांची अजून एक हॅबिट म्हणजे त्यांना ना फक्त लाँग ड्राईव्हला आवडतं, की फक्त गाडीवर बसवायचं आणि मस्तपैकी फिरवायचं. फिरता फिरता मग रस्त्याने रोड साईडने जर स्टॉल दिसतील तर तिथे काहीतरी थोडंसं खायचं वगैरे, अशा त्यांच्या छान सवयी आहेत. म्हणजे गोंडस मुलं आहेत थोडक्यात. आता इथे पोहोचलो आम्ही तर आर्या म्हटली, अरे मम्मी इथे तर 26 जानेवारी असल्यामुळे तर गर्दीच गर्दी होऊन गेलेली आहे, आता करणार काय? आपल्याला तर शांतपणे बसायचं होतं, पण इथे तर ऑलरेडी जत्रा भरलेली आहे असं म्हटलो आणि खूप हसलो. त्याच्यानंतर काय झालं,
तिला म्हटलं आता आलोच आहे ना, तर एक काम करूया, त्या गर्दीकडे इग्नोर कर, आता आपण थोडंसं निवांत बसून घेऊया. बसलो आणि मग मस्तपैकी ना थोड्या वेळ गप्पा वगैरे मारल्या, थोडं फोटोज वगैरे काढले आणि आपले जे इंडियन जुगाड असतात ना, ते कुठेही जा ते सापडतील म्हणजे सापडतील. तर एका दादांनी आहे ना, नदीच्या काठावर मस्तपैकी ना टू व्हीलर लावलेली होती आणि त्याच्या टायरनी ना पुढे रेस करत होते आणि त्या टायरचं पाणी सगळं बाहेर जात होतं आणि ते मुलं मस्त त्याच्यामध्ये अंघोळ करत होते. आम्हाला खूप हसायला आलं. पण हसायला येण्यापेक्षा म्हणतात ना, की बापाचं प्रेमच वेगळं असतं नाही का? एक वडील म्हणून त्यांनी त्यांच्या मुलाला थोडंसं हॅपीनेस देण्यासाठी ते सगळं करत होते. ते भारी पण वाटलं. त्याच्यानंतर मग आम्ही निघालो घरी, कारण की आता आमचे सगळे प्लॅन फिसकटलेले होते. आता आम्ही वैतागलो होतो आणि आर्या आता म्हटली, की "मम्मी एवढ्या गर्दीत बसायचं नाही आहे. आपण एक काम करूया, आता मस्त घरी जाऊया." मग घरी जाता जाता परत आम्हाला दिसले पेरू. आता जिभेचे चोचले तर पुरवायला हवे ना, म्हणून मग थांबून गेलो. मस्तपैकी छान मस्त 2-3 मोठे-मोठे पेरू निवडले. त्याला म्हटलं, "दादा हे पेरू कापून दे आणि मसाला पेरूला लावू नकोस हां फक्त. मसाला जो आहे ना तो मला बॅगमध्ये टाकून दे, जेणेकरून ना मला जेव्हा हवं आम्ही मस्त साईडला गाडी लावून खाऊ शकतो." तोपर्यंत आर्या म्हटली, "मम्मी आता तू पेरू घेतेच आहे, तर मग एक काम कर ना, साईडला आता ऊसाचा गाडा पण लागलेला आहे, तर एक ग्लास आता ऊसाचा रस पण पिऊन घेऊया. ऊन पण खूप झालं आहे." मी म्हटलं, "ठीक आहे, चलो ये भी सही आहे." कर म्हटलं ऑर्डर आता मस्तपैकी 2 ग्लास ज्यूस. मग काय आर्या मॅडमनी मस्तपैकी 2 ग्लास ऊसाचा रस ऑर्डर केला आणि मग तो आम्ही गटक-गटक पाहिलो आणि फसलेले सगळे प्लॅन्स आणि उसाचा रस याच्यासोबत आम्ही मस्तपैकी आमची संध्याकाळ घालवली आणि एकदाचे बरं, घराकडे आता परत आर्यानी निघालो. बिचारीने जेवढे प्लॅन केलेले होते ना, तेवढे सगळे प्लॅन फ्लॉप झाले होते. पण एक हॅपीनेस होता, की ठीक आहे, बाहेर पडलो, थोडंसं फ्रेश झालो, मस्त उसाचा रस प्यायलो, लिंबू सरबत प्यायलो, पेरू वगैरे घेतले खायला आणि दोघींनी एकमेकींसोबत मस्त टाईम स्पेंड केला. कारण की बाहेर निघालो ना, की मुलांसोबत अजून जास्त गप्पा मारता येतात बरं का. त्याच्यामुळे ना, माझा हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल ना, तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक सो